नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती संदर्भात ॲन्सर की बाबत कालच अपडेट आलेली होती आणि आजपासून ते 25 तारखेपर्यंत ॲन्सर की उपलब्ध असणार आहे आणि त्यावर जर तुम्हाला काही ऑब्जेक्शनसुद्धा घ्यायची असेल तर ऑब्जेक्शनसुद्धा घेता येणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण ॲन्सर की कशाप्रकारे डाउनलोड करायची या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर ॲन्सर की डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला लिंक दिलेली असेल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्यावरून जर टेलिग्राम चॅनल ओपन होत नसेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला महानोकरी एक्सप्रेस या नावाने सर्च करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल मिळून जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲन्सर की डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल। त्यामध्ये बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी दिलेला आहे, तर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पासवर्ड तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये कॅप्चा दिलेला आहे, हा कॅप्चा जशाचा तसा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावरती या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं। बघा या ठिकाणी लॉग इन बटन दिले आहे, या लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। जर तुमचा पासवर्ड लॉग इन होत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड दिलेला आहे, या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड करून सुद्धा तुम्ही नवीन पासवर्ड या ठिकाणी बनवू शकता। तर लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर 3 पर्याय ओपन झालेले दिसेल। तर 3 पर्यायामध्ये बघा ॲप्लिकेशन डिटेल, पोस्ट सिलेक्शन आणि हेल्प डेस्क अशा प्रकारे 3 पर्याय ओपन झालेले दिसेल। त्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या पर्यायावर क्लिक करायचं आहे, पोस्ट सिलेक्शन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पोस्ट सिलेक्शन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ॲक्शन नावाचं बटन आलेलं दिसेल। बघा ॲक्शन नावाचं बटन आलेलं दिसेल आणि ॲक्शन नावाच्या बटनाखाली बघा अशा प्रकारे डोळ्याचं चिन्ह दिसेल, डोळ्याचं चिन्ह, त्या डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी 3 पर्याय ओपन झालेले दिसेल, ॲप्लिकेशन डिटेल, पेमेंट स्लिप अँड कॅन्डिडेट रिस्पॉन्स। तर त्यानंतर तुम्हाला तिसरा पर्याय दिसेल की कॅन्डिडेट रिस्पॉन्स। तर कॅन्डिडेट रिस्पॉन्स या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक क्लिक हिअर नावाचं बटन दिसेल, खाली तुम्हाला एक लाईन दिसेल, त्यामध्ये क्लिक हिअर या नावाचं बटन दिसेल, त्यामध्ये तुम्हाला क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर तुमची ॲन्सर की तुमच्यासमोर डाउनलोड झालेली दिसेल। तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण प्रोसेस फॉलो करून घ्यायची आहे आणि तुमची ॲन्सर की डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ॲन्सर की डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण तुमचे प्रश्न बरोबर आहे की चूक आहे हे संपूर्ण तपासून घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला त्यावर काही वाटत असेल, ऑब्जेक्शन वाटत असेल की हा प्रश्न आपला बरोबर असून सुद्धा TCSने चूक दिलेला आहे, तर त्यावर तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकतात। तर ऑब्जेक्शनसाठी प्रति क्वेश्चन 100 रुपये शुल्क आकारला जाणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ॲन्सर की डाउनलोड करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।